अहमदपूर तालुक्यात कर्जाला कंटाळून 48 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील अंधोरी गावात कर्जाला कंटाळून एका 48 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली असून लिंबाजी मधुकर क्षीरसागर असं मयत शेतकऱ्याचं नाव आहे. 2 वर्षापूर्वी मुलीचं लग्न झाल्यानंतर काही कर्ज त्यांच्यावरती होतं. त्यानंतर शेतातील ऊसाला आग लागून ऊस जळाला होता. त्याची भरपाई देखील मिळाली नव्हती. यंदाच्या अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान आणि कर्जाचा वाढलेला आकडा यामुळे ते सतत चिंताग्रस्त असायचे. 5 लाखाहून अधिक कर्ज डोक्यावर झालं होतं. मात्र हे कर्ज कसं फेडावं या विवंचनेतून अखेर या 48 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आता शासनाने काहीतरी मदत करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. काल जे आपल्या कुटुंबावर दुःखद प्रसंग घडला, काय त्याच्यामागे आपल्या कुटुंबाकडून काल आत्महत्या केली, नेमकं काय कारण होतं त्याच्या पाठीमागे? सारखं त्यांनी टेन्शनमध्ये राहायचे. कसं फेडू मी कर्ज, बँकेचं कर्ज होतं, कसं फेडू मी, मुलीचं लग्न झालं म्हणून त्याच्या टेन्शनमध्ये त्यांनी केली आत्महत्या. किती कर्ज होतं कुटुंबावर? 4-5 लाख होतं. शेतीच्या मध्ये आपला ऊस पण जळवल्याची हो, शेतात अर्ज दिला होता पण त्याचं काय भेटतच नाही. ऊस बी जळाला होता. काय मागणी आहे? कर्ज माफ व्हावं. लिंबाजी मधुकरराव क्षीरसागर यांनी आत्महत्या केली. त्यांच्यावर जवळपास पीक कर्ज आणि सावकारी कर्ज मिळून 4-5 लाख रुपये कर्ज होतं. त्या कर्जाच्या ताणतणावाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली आणि सतत 2 वर्ष झालं आमच्या भागामध्ये नापिकी होत आहे. कुठला विमा मिळत नाही शासनाकडून, कुठलं सहकार्य होत नाही. त्यामुळं ही आत्महत्या करण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली. अशी वेळ दुसऱ्या शेतकऱ्यावर येऊ नये अशी तुमच्या माध्यमातून शासनाला विनंती करण्यासाठी आम्ही तुमच्यापुढे आज हे आमचं मत व्यक्त करत आहोत. आज खरंच एका शेतकऱ्याच्या कुटुंबावर अतिशय फार ह्याची वेळ आली, परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करण्याच्या टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ आली. ही शासनाला कुठंतरी बाब लक्षात आणून द्यावी आपल्या माध्यमातून, एवढीच विनंती आपणास करीत आहे. माझं नाव दीपक लिंबाजी क्षीरसागर. माझ्या वडिलाला कर्ज होतं म्हणून काल त्यांनी आत्महत्या केली. बँकेचं माझं नाव दीपक लिंबाजी क्षीरसागर. माझ्या वडिलांनी कर्जाला कंटाळून गळफास घेतलेली आहे. आणि ह्या वर्षी ओला दुष्काळ झाल्यामुळं आणि 2 वर्षापासून गेल्या वर्षी पण गेल्या वर्षी ऊस जळाला, त्याच्यामुळं पण त्यांनी, आणि बँकेचं आणि इतर सगळं म्हणून 5 ते 6 लाखाच्या आसपास कर्ज होतं माझ्या वडिलावर. त्याच्यामुळे त्यांनी काल गळफास घेतली. Thanks for watching Ekmat Digital.